नमस्कार मंडळी, औरंगजेबची कबर हटवण्याची चारही बाजूंनी मागणी होत आहे. परंतु तुम्ही थोडा वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला का की औरंगजेबची कबर हटविणे खरंच शक्य आहे का? म्हणजे कायद्यानं शक्य आहे का? आतापर्यंत औरंगजेबची कबर हटवणे का शक्य झाले नाही? त्यामागील नेमकं कारण काय असू शकतं? सर्व राजकारणी नेते म्हणतायत, अहो एवढंच काय तर सत्ताधारी पण म्हणतायत की औरंगजेबची कबर हटवलीच पाहिजे. मग सत्ताधारी नेते म्हणतायत, मग ते अंमलात का आणत नाहीयेत? त्यामागील नेमकं कारण काय असू शकतं माहितीये का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. तर बघा, व्यवस्थित ऐका. औरंगजेबची ही कबर सहसा हटवणे सोपे नाही, कारण की ही कबर ASI भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे संरक्षित आहे आणि त्याचप्रमाणे ती वक्फ मालमत्ता देखील आहे. त्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना सामोरे देखील जावं लागणार आहे. जर का डिटेलमध्ये बोलायचं झालं तर 11 डिसेंबर 1951 मधील तत्कालीन भारत सरकारने खुलताबाद येथे असलेली औरंगजेबची कबर प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे अधिनियम 1951 नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं होतं. आता कायद्यानुसार जर का बोलायचं झालं तर राष्ट्रीय स्मारक आणि पुरातत्व स्थळेच्या अधिनियमच्या कलम 19 नुसार कोणतेही संरक्षित स्मारक तोडणे, काढणे किंवा मग नुकसान करणे कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. जर का तसं कोणी केलं तर कलम 30 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल की ज्यामध्ये जास्तीत जास्त 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयाचा दंड आकारण्यात येतो. म्हणजेच काय, तर जोपर्यंत ही कबर ASI द्वारे संरक्षित आहे तोपर्यंत महाराष्ट्र सरकारला ही कबर हटवणे कायद्यानुसार शक्य होणार नाही. परंतु प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळेच्या कायद्याच्या अंतर्गत ज्या औरंगजेबच्या कबरीला संरक्षण भेटते त्याच कायद्याच्या कलम 35 मध्ये अशी तरतूद आहे की सरकारला तेथील महत्त्व काढून टाकण्याचा अधिकार आहे. औरंगजेबची कबर हटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ASI कडे एक प्रस्ताव सादर करावा लागेल. आधी मी काय म्हणलं होतं की औरंगजेबची कबर ASI द्वारे संरक्षित आहेच आहे आणि त्याचप्रमाणे ती वक्फ बोर्डाची देखील प्रॉपर्टी आहे. आता ASI द्वारे जरी ही औरंगजेबची कबर हटवण्यासाठी जरी प्रस्तावाला मंजुरी जरी भेटली तरी मग पूर्ण प्रकरण कुठे येतं? वक्फ बोर्डकडे. परंतु वक्फ कायद्याच्या 51A आणि 104A अंतर्गत महाराष्ट्र सरकार औरंगजेबची कबर हटवू शकत नाही. परंतु मग अशा परिस्थितीत काय करावे लागेल की ही मालमत्ता वक्फ बोर्डची नाही हे सिद्ध करावं लागेल. एकतर वक्फ कायद्याच्या कलम 51 नुसार महाराष्ट्र सरकारला वक्फ बोर्डाच्या 2/3 सदस्यांच्या मान्यतेने ही औरंगजेबची कबर ताब्यात घ्यावी लागेल, अन्यथा ही वक्फ बोर्डाची मालमत्ता नाही हे सिद्ध करावे लागेल. म्हणजेच काय, तर औरंगजेबची कबर कायद्यानं हटवणे शक्य नाही, म्हणून औरंगजेबच्या कबरीभोवती सध्या पोलीस बंदोबस्त तैनात आहे. परंतु सर्व कायदेशीर अडथळे जर का दूर झाले तर औरंगजेबची कबर महाराष्ट्रातून हटवणे शक्य आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला अनेक कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागेल. तर ही जर का एक नवीन माहिती जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.